स्वागत आहे सर्वांचं आपल्या या सखोल चर्चेत म्हणजेच आजच्या डीप डाईव्हमध्ये. आज आपण अशा एका शब्दावर चर्चा करणार आहोत जो आपण रोज सकाळी ऐकतो, टीव्हीवर पाहतो आणि कदाचित स्वतःही रोज वापरतो. तो शब्द म्हणजे योग. योग अगदी परवलीचा शब्द झालाय आजकाल. हो ना. आता हे ऐकल्यावर साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एक रबरी योगा मॅट, अंगाला पीळ देणारी काही अत्यंत कठीण शारीरिक आसने किंवा जिममध्ये चाललेला एखादा फिटनेस क्लास, बरोबर? अगदी बरोबर. बहुतेकांच्या डोळ्यांसमोर हेच चित्र येतं. पण जर मी असं म्हणलो की खऱ्या योगाचा या मॅटशी किंवा केवळ शरीराला वाकवण्याशी काहीही संबंध नाही आणि त्याचा जन्म आजकालच्या एखाद्या स्टुडिओमध्ये नाही तर हजारो वर्षांपूर्वी एका वैश्विक अंधारातून झालाय, तर हे ऐकायला खूपच रहस्यमय वाटतं. आजचा आपला मुख्य उद्देश हा आहे की योगाची फक्त एक शारीरिक व्यायाम ही जी अत्यंत संकुचित ओळख बनली आहे ना, ती पुसून काढणे. योग म्हणजे खऱ्या अर्थाने कौशल्यपूर्ण जीवन जगण्याची कला आहे आणि आपला जो प्राचीन वारसा आहे वेद, त्या वेदांशी त्याचा नेमका काय आणि कसा संबंध आहे हे आज आपण उलगडणार आहोत. हा विषय खरोखरच खूप व्यापक आणि गरजेचा आहे, कारण आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात आपण योगाला एका खूपच छोट्या चौकटीत बसवून टाकलंय. हो, फक्त फिटनेस पुरतं. नक्कीच, आपण त्याला फक्त फिटनेस मानतो, पण जेव्हा आपण या प्राचीन तत्वज्ञानाच्या अगदी मुळाकडे जातो ना, तेव्हा आपल्याला जाणवतं की योग ही एक प्रचंड मोठी, सर्वसमावेशक आणि मानवी मनाला आकार देणारी संकल्पना आहे. ही संकल्पना मुळातून समजून घेणं हे आजच्या काळात वैयक्तिक शांततेसाठी सर्वात जास्त आवश्यक आहे. आजचा आपला हा जो वैचारिक प्रवास आहे तो आपल्याला एका वेगळ्याच ऐतिहासिक उंचीवर घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. मी जेव्हा या संदर्भातील सुरुवातीच्या नोंदी वाचत होतो तेव्हा त्यातली एक कल्पना वाचून खरोखरच माझ्या अंगावर काटा आला. अरे वा, कोणती कल्पना? त्यात असं वर्णन केलंय की या विश्वाचा सुरुवातीला सर्वत्र फक्त अंधार होता आणि तो अंधारी साधासुद्धा नाही तर एका अंधारावर आणखी एका अंधाराचं आच्छादन असावं अशी ती पूर्णपणे अज्ञात अवस्था होती. बापरे, म्हणजे पूर्ण शून्य अवस्था. अगदी कुठेही काहीही नव्हतं आणि मग अचानक ओम या वैश्विक आद्यध्वनीसह एक प्रचंड प्रकाश निर्माण झाला आणि या प्रकाशासोबतच या विश्वातील सर्व ज्ञानाचे संकलन अस्तित्वात आले, ज्याला आपण वेद असं म्हणतो. म्हणजे ही सुरुवातच एखाद्या महाकाव्यासारखी वाटते मला. होय, आणि यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या वैश्विक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या प्रवासात आणि या प्राचीन ज्ञानाच्या हिमालयात योग हा कसा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून उदयास आला हे समजून घेणं. ज्ञानाचा हिमालय, खूप छान शब्द वापरलात. धन्यवाद. आपण जेव्हा या निर्मितीचा विचार करतो तेव्हा वेद हे त्या पहिल्या प्रकाशाचे, त्या आद्य ज्ञानाचे लिखित आणि मौखिक स्वरूप मानले गेले. या अफाट ज्ञानाच्या सागरात मानवाने स्वतःला कसं ओळखावं, स्वतःच्या मनावर कसं नियंत्रण मिळवावं आणि या विश्वाशी आपला संबंध कसा जोडावा यासाठी योगाची निर्मिती झाली. म्हणजे हा काही अलीकडच्या काळातला शोध नाहीये. अजिबात नाही. मानवी जाणीवेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली ही एक अत्यंत प्रगल्भ विचारसरणी आहे. मी जेव्हा या ज्ञानाच्या सागराची म्हणजेच वेदांची रचना वाचत होतो ना, तेव्हा मला एक गोष्ट खूप चक्रावून टाकणारी वाटली. कोणती? म्हणजे बघा, आपण नेहमी ऐकून असतो की 4 वेद आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. पण हा पसारा इथे थांबत नाही. बरोबर, उपवेद पण आहेत. हो, या मुख्य वेदांमधून उपवेद निर्माण झाले, जसे की आयुर्वेद, ऋचावेद, यजुर्वेदाचा उपवेद असलेला धनुर्वेद आणि सामवेदाचा उपवेद असलेला गांधर्ववेद. एकाच मूळ स्रोतातून ज्ञानाच्या इतक्या वेगवेगळ्या शाखा कशा काय निर्माण झाल्या? हे वर्गीकरण नक्की कसं काम करायचं? हे वर्गीकरण खरोखरच अचंबित करणारं आहे, कारण ते मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करतं. प्राचीन काळात शिक्षणाची जी पद्धत होती ती आजच्यासारखी अशी तुकड्या तुकड्यां विभागलेली नव्हती. म्हणजे आज आपण सायन्स आर्ट्स असं वेगळं करतो तसं नाही. अगदी तसं नाही. या 4 वेद आणि 4 उपवेदांच्या पुढे जाऊन या प्राचीन अभ्यासक्रमात आणखी काही अत्यंत महत्वाच्या अंगांचा समावेश होता. याला 6 शिक्षा म्हटलं जायचं. 6 शिक्षा म्हणजे नक्की काय? यात शिक्षा म्हणजेच उच्चारशास्त्र, ज्योतिष म्हणजेच खगोलशास्त्र, कल्प म्हणजे विधी आणि नियम, निरुक्त ज्यामध्ये शब्दांची व्युत्पत्ती येते, निरुदेता आणि छंद म्हणजेच काव्यशास्त्र
यांचा समावेश होता. विचार करा, नुसतं मंत्रपठन नाही तर भाषा, खगोलशास्त्र आणि गणित यांचाही यात अभ्यास होता. बापरे, म्हणजे हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण अभ्यासक्रम होता. अगदी. आणि या व्यतिरिक्त 6 दुय्यम अंगे किंवा उपशाखा सांगितल्या गेल्या आहेत. त्या कोणत्या? न्याय म्हणजेच तर्कशास्त्र, सांख्य म्हणजे तत्वज्ञान, वैशेषिका ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणू शकतो, योग, मीमांसा आणि पुन्हा एकदा यात योगाचा उल्लेख अत्यंत महत्वाचा घटक म्हणून येतो. म्हणजे योगाला तिथेही मध्यवर्ती स्थान होतं? हो ना. ही मांडणी दाखवून देते की तत्कालीन शिक्षण व्यवस्था किती परिपूर्ण होती. जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अत्यंत बारकाईने विचार केला गेला होता. आणि या सगळ्या भव्य पसाऱ्यात योग हा मानवाला आतून जोडणारा दुवा होता. आणि या सगळ्याचा इतिहास किती जुना आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने धक्का बसतो. ऋग्वेद हा मानवी इतिहासातील सर्वात जुना ग्रंथ मानला जातो आणि तो तब्बल 8 ते 10 हजार वर्षे जुना आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. होय ना. म्हणजे 8-10 हजार वर्षांपूर्वी मानवाने ज्ञानाची एवढी प्रगल्भ पातळी गाठली होती आणि आपला आजचा मुख्य विषय असलेला योग हा याच 10,000 वर्षे जुन्या प्राचीन साहित्याचा एक भाग आहे. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच योगाचा काळाच्या ओघातील प्रवास समजून घेणं खूप गरजेचं ठरतं. योगाचं मूळ जरी या प्राचीन वेदांमध्ये असलं तरी तो सुरुवातीला विखुरलेल्या स्वरूपात होता. मग त्याला एकत्र कोणी आणलं? त्याला एका निश्चित सूत्रात बांधण्याचं काम महर्षी पतंजलींनी केलं. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी त्यांनी योगसूत्र लिहिलं आणि योगाचा खऱ्या अर्थाने प्रसार केला. 5,000 वर्षांपूर्वी म्हणजे हा एक खूप मोठा टप्पा होता. नक्कीच. योगाच्या इतिहासात हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. आणि विशेष म्हणजे त्याच सुमारास भगवान श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेच्या माध्यमातून योगाबद्दल अत्यंत सविस्तर आणि व्यावहारिक मार्गदर्शन केलं. म्हणजे बघा, 10,000 वर्षांपूर्वी वेदांमध्ये ज्या योगाची बीजे रोवली गेली, 5,000 वर्षांपूर्वी ज्याला शास्त्रशुद्ध रूप आलं, तो प्रवास पुढे कसा गेला? कारण माझ्या वाचनात एक अतिशय आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली. कोणती गोष्ट? ती म्हणजे मध्ययुगात योग हा सर्वसामान्यांसाठी अजिबात उपलब्ध नव्हता. हो, हे खरंय. तो फक्त राजघराण्यातील लोकांसाठी, राजांसाठी आणि काही मोजक्या विद्वानांसाठीच मर्यादित ठेवला गेला होता. एखाद्या सामान्य माणसाला जर योग शिकायचा असेल तर त्याला आधी गुरुकुलमध्ये प्रवेश मिळवावा लागायचा आणि तिथे अत्यंत कठीण परीक्षा पास झाल्यानंतरच त्याला योग शिकवला जायचा. हे असं का असावं बरं? यामागे तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि या ज्ञानाचं पावित्र्य राखण्याची भूमिका असू शकते. योग ही अत्यंत शक्तिशाली विद्या मानली जायची. म्हणजे अयोग्य व्यक्तीच्या हाती पडू नये म्हणून. अगदी बरोबर. शारीरिक आणि मानसिक शक्तीचा विकास करणारी ही विद्या चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नये अशी कदाचित त्यावेळच्या विद्वानांची धारणा असावी. त्यामुळेच ती गुरुकुलांच्या भिंतींमागे अत्यंत कडक शिस्तीत जपली गेली. ज्याच्याकडे संयम आहे त्यालाच ते ज्ञान मिळायचं तर. होय. पण सुदैवाने काळाचं चक्र पुन्हा फिरलं. आधुनिक काळात अनेक थोर विद्वानांनी हे ओळखलं की हे अमूल्य ज्ञान केवळ मोजक्या लोकांपुरतं मर्यादित राहता कामा नये. त्यांनी ते सर्वसामान्यांसाठी किंबहुना पृथ्वीवरील प्रत्येक मानवासाठी खुलं केलं. हा बदल खरोखरच खूप मोठा आणि सकारात्मक आहे. आणि मला वाटतं म्हणूनच काळाच्या ओघात योगाचे इतके वेगवेगळे मार्ग निर्माण झालेले आपल्याला दिसतात. हो, कारण प्रत्येक मानवाचा स्वभाव वेगळा असतो. बरोबर. कुणाला भक्तिमार्ग जवळचा वाटला तर कुणाला ज्ञानाचा. म्हणूनच आपण पाहतो की ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग, हठयोग, मंत्रयोग, शिवयोग, नादयोग आणि लययोग असे योगाचे विविध प्रकार विकसित झाले. अगदी बरोबर. हे सर्व मार्ग एकाच अंतिम ध्येयाकडे जातात. पण प्रत्येकाची वाट वेगळी आहे. जसं एकाच पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी वेगवेगळ्या पायवाटा असतात, तसंच काहीसं. कुणी बौद्धिक तर्काने तिथे पोचतो तर कुणी भक्तीने. हो, पण गंतव्यस्थान एकच आहे, स्वतःशी जोडले जाणे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? पण मला एक सांगा, जर आपण म्हणतोय की योग म्हणजे फक्त शरीराची लवचिकता नाही, तर मग आजकाल जगभर जे फक्त आसनांचे योगा क्लास चालतात ते चुकीचे आहेत का? आधुनिक काळात आपण योगाला एका खूपच लहान व्याख्येत अडकून ठेवलंय का? आधुनिक योगा क्लास पूर्णपणे चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही, पण ती केवळ एक सुरुवात आहे. तो योगाचा पूर्ण अर्थ नक्कीच नाही. म्हणजे तो फक्त एक अंश. बरोबर. आणि म्हणूनच योगाची खरी व्याख्या समजून घेण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेसारख्या ग्रंथाकडे वळावं लागतं. गीतेने योगाची जी व्याख्या केली आहे ना,
ती मानवी मनाच्या आणि कर्माच्या मुळाशी जाणारी आहे. गीतेमध्ये नक्की काय व्याख्या दिली आहे? भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 48वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. समत्वं योग उच्यते. समत्वम योग उच्चते म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा की आयुष्यात यश मिळो किंवा अपयश, परिस्थिती अनुकूल असो व प्रतिकूल, या दोन्ही टोकांच्या परिस्थितींमध्ये मनाचं संतुलन ढळू न देणं, मन शांत ठेवणं म्हणजे योग. आपण तर सहसा परिस्थितीचे गुलाम असतो. काही चांगलं घडलं की हुरळून जातो आणि वाईट घडलं की खचून जातो. हो ना. या भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार न होता एका तटस्थ भूमिकेतून परिस्थितीकडे पाहण्याची क्षमता म्हणजे समत्व. आणि हाच खरा योग आहे. आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण याच 2ऱ्या अध्यायात 50व्या श्लोकात आणखी एक व्याख्या येते. योगः कर्मसु कौशलम. अगदी बरोबर. कर्मातील कौशल्य. म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात ते अत्यंत कुशलतेने आणि पूर्ण लक्ष देऊन करणं. जर आपण हे आजच्या जगाशी जोडून बघितलं, समजा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याचा सर्व्हर क्रॅश झालाय आणि आजूबाजूला प्रचंड गोंधळ सुरू आहे, पण तरीही तो शांत राहून अत्यंत कौशल्याने आपला कोड दुरुस्त करत असेल, तर तो त्या क्षणी योग करत आहे, बरोबर? अगदी 100% बरोबर. आणि हेच उदाहरण आपण रोजच्या आयुष्यातही पाहू शकतो. समजा एखादी व्यक्ती शांतपणे डोंगरावर बसून सूर्यास्त पाहत आहे, ती पूर्णपणे त्या क्षणात हरवून गेली आहे. किंवा एखादी आई घरी आपल्या मुलांसाठी अत्यंत प्रेमाने स्वयंपाक करत आहे. हो. जर ती हे काम पूर्ण मग्न होऊन आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय करत असेल, तर ती व्यक्ती एक योगी आहे. ती एक कर्मयोगी आहे. म्हणजे योगाचा संबंध तुम्ही काय काम करता याच्याशी अजिबात नसून ते काम तुम्ही कसं करता याच्याशी आहे. अगदी अचूक. त्यामागे तुमची भावना काय आहे हे महत्वाचं. जर तुमच्या कृतीमध्ये प्रेम आणि एकाग्रता नसेल, तर तो योग होऊ शकत नाही. शुद्ध योग हे एक माइंड स्किल आहे, मनाला वळण लावण्याचं कौशल्य. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे स्वयंपाकघरात पोळ्या लाटतानाही माणूस योग साधना करू शकतो. नक्कीच करू शकतो. गीता या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी हे विविध मार्ग सांगते. फळाची अपेक्षा न करता काम करण्यासाठी कर्मयोग, विश्वाचं सत्य जाणून मिळण्यासाठी ज्ञानयोग, मनाला एकाग्र करण्यासाठी ध्यानयोग. आणि भक्तियोग सुद्धा ना? हो, सर्वोच्च शक्तीशी एकरूप होण्यासाठी भक्तियोग. गीतेच्या 6व्या अध्यायात म्हटलंय की दुःखाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटणे म्हणजेच योग. जेव्हा आपण कर्मात कुशलता आणतो तेव्हा साहजिकच दुःखाचा प्रभाव कमी होतो. आणि त्याच अध्यायात भक्तियोगाला सर्वोच्च मानले, बरोबर? हो, जिथे व्यक्ती अत्यंत प्रेमाने ईश्वरी तत्वाशी जोडली जाते, जे काही आपल्याला निसर्गाकडे आणि आनंदाकडे परत घेऊन जातं, तो योग आहे. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं प्रत्यक्ष आयुष्यात करणं कठीण आहे. मन सतत इकडे तिकडे भरकटत असतं. या मनाला आणि शरीराला एका रेषेत कसं आणायचं? आणि नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला. अष्टांग म्हणजे 8 अंगे. हो, अष्टांग म्हणजे योगाचे 8 टप्पे. हे अतिशय वैज्ञानिक आहेत. पहिला टप्पा आहे यम, म्हणजे सामाजिक नीतिमत्ता. समाजात वावरताना अहिंसा, सत्य यांचं पालन करणं. दुसरा टप्पा आहे नियम, म्हणजे वैयक्तिक शिस्त. हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकालचे योगा क्लास या पहिल्या 2 टप्प्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि थेट 3ऱ्या टप्प्यावर म्हणजे आसनांवर उडी मारतात. जणू काही पाया न बांधताच घर बांधायला घेणं. अगदी अचूक उपमा दिलीत. पाया भक्कम नसेल तर इमारत कोसळणारच. 3रा टप्पा आहे आसन, म्हणजे शरीराची स्थिती. त्यानंतर 4था टप्पा आहे प्राणायाम, जो आपल्या श्वासाला दिशा देतो. श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. आणि मग 5वा टप्पा कोणता? 5वा टप्पा आहे प्रत्याहार, म्हणजे आपल्या इंद्रियांना आणि बाह्य स्रोतांना आत वळवणे. आणि मग खऱ्या अर्थानं मनाचा खेळ सुरू होतो, बरोबर? होय. 6वा टप्पा आहे धर्म. इथे धर्म या शब्दाचा अर्थ एकाग्रता असा आहे, एकाच बिंदूवर मन केंद्रित करणं. 7वा टप्पा आहे ध्यान. जेव्हा एकाग्रतेचा प्रवाह अखंडित होतो तेव्हा त्याचं ध्येयात रूपांतर होतं. आणि अंतिम टप्पा? 8वा आणि अंतिम टप्पा म्हणजे समाधी. ही अशी अवस्था आहे जिथे ध्यान करणारा, ध्यान आणि ध्येय हे तिन्ही एकरूप होतात. व्यक्ती पूर्णपणे स्वतःशी किंवा त्या मूळ स्रोताशी जोडली जाते. हे 8 टप्पे ऐकताना मला एका अत्यंत सुंदर आणि सूचक चित्राची आठवण येते, जे मी एका प्रदर्शनात पाहिलं होतं. कसं होतं ते चित्र? पूर्णपणे गडद काळ्या रंगाची पार्श्वभूमी होती
आणि त्यावर एका व्यक्तीची पांढऱ्या रंगाची आकृती होती जी कमळाच्या मुद्रेत लोटस पोजमध्ये ध्यानाला बसली होती. खूप शांत वाटतंय ऐकून. हो, आणि त्या ध्यानस्थ आकृतीच्या आजूबाजूला एक अतिशय सुंदर आकार होता जो हृदयासारखा किंवा कमळाच्या उमलणाऱ्या पाकळ्यांसारखा दिसत होता. आणि सर्वात वरती भगवान शिवाचं प्रतीक असलेल्या 3 आडव्या रेषा, त्रिपुंड आणि एक चंद्रकोर काढलेली होती. ते पाहतानाच एक प्रकारची अथांग शांतता जाणवत होती. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर ते चित्र म्हणजे आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्या संपूर्ण योगाच्या मूळ व्याख्येचं दृश्य स्वरूप होतं. योग म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचा संयोग. ते चित्र शांत, ज्याला मर्यादा आहेत, आणि अनंत, जे अमर्याद आहे, यांच्यातील संबंध दर्शवतं. म्हणजे ती काळी पार्श्वभूमी आणि पांढरी आकृती काहीतरी विशिष्ट सुचवत होती. हो ना, ती काळी पार्श्वभूमी तोच सुरुवातीचा अज्ञात वैश्विक अंधार दर्शवते ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला, आणि ती पांढरी आकृती हा त्या अंधारातून उदयाला आलेला प्रकाशाचा आणि ज्ञानाचा उदय आहे. आणि तो हृदयाचा आकार, तो हृदयाचा आकार हे दर्शवतो की प्रेमाशिवाय कर्मयोग नाही. कृतीमध्ये हृदय गुंतलेलं नसेल तर तो योग नाही. आणि सर्वात वर असलेली शिवाची प्रतीके, त्रिपुंड आणि चंद्रकोर, हे सर्वोच्च चेतनेशी जोडले जाण्याचे म्हणजे समाधीच्या अवस्थेचे प्रतीक आहेत. किती सुंदर आणि सखोल विश्लेषण आहे हे. शरीर, मन आणि आत्मा एकरूप झाल्याशिवाय अशी अवस्था प्राप्त होणं शक्य नाही. आणि याच संदर्भात श्री रविशंकर यांच्या एका विधानाची मला आठवण येते. ते म्हणतात की प्रत्येक जण एक योगी आहे. हे विधान खूप विचार करायला लावणारं आहे. हो, सुरुवातीला मी थोडा गोंधळलो होतो, पण आता लक्षात येते. शरीराची लवचिकता महत्वाची आहेच, पण एका योग्याची खरी ओळख ही त्याची वृत्ती, त्याची आकलन क्षमता आणि त्याची कुशाग्रता यात असते. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही सलग 2 तास डोक्यावर उभे राहू शकत असाल, पण जर तुमच्या मनात सतत इतरांबद्दल राग किंवा द्वेष असेल तर तुम्ही स्वतःला योगी म्हणू शकत नाही. अगदी अचूक ओळखलत. आणि म्हणूनच योगी होण्याची पहिली पूर्व अट काय आहे हे प्राचीन साहित्यात खूप वेगळ्या पद्धतीनं मांडलं आहे. त्यात म्हटलं आहे की आश्चर्य आणि विस्मय ही योगी होण्याची प्रस्तावना आहे. या अवस्थेला विस्मयोग असं म्हटलं आहे. विस्मय योग म्हणजे आश्चर्यचकित होण्याचा योगाशी काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही एखादा उत्तुंग धबधबा पाहता किंवा आकाशात अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहता, तेव्हा काय होतं? आपण थक्क होतो एकदम. हो, काही सेकंदांसाठी तुमच्या मनातले विचार पूर्णपणे थांबतात. तुम्ही वाव असं म्हणता आणि भूतकाळ किंवा भविष्याच्या चिंतेतून बाहेर पडून पूर्णपणे त्या वर्तमानात येता. तो विस्मय तुमच्या मनाची बडबड थांबवतो. अरे वा, हे तर मी कधी विचारच केला नव्हता. जेव्हा आपण या निसर्गाकडे एका आदराने आणि आश्चर्याने पाहतो ना, तेव्हाच आपण योगाच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात करतो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदाच पाऊस पाहताना पाहतो, त्याच्या डोळ्यात जो विस्मय असतो, तो विस्मय आपल्याला निसर्गाशी जोडतो. अगदी तसंच. आणि या प्रवासाचा अंतिम टप्पा महर्षी पतंजलींनी एका अत्यंत सुंदर सूत्रात सांगितला आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. बापरे, हे ऐकायला खूप जड वाटते. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. याचा सोप्या भाषेत काय अर्थ होतो? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जसं गढूळ पाणी शांत झाल्यावर त्यातला गाळ खाली बसतो आणि पाणी पूर्णपणे पारदर्शक होतं, तसंच काहीसं हे आहे. म्हणजे मन शांत झाल्यावर? हो, जेव्हा मनाची धावपळ थांबते, विचार शांत होतात, तेव्हा पाहणारा स्वतःच्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो. जेव्हा व्यक्ती आतून पूर्णपणे शांत असते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतः असते. तेव्हा तिच्या जीवनाचा प्रवास अधिक परिपूर्ण होतो. वा, हा खरोखरच एक अद्भुत आणि डोळे उघडणारा प्रवास होता. आपण आजच्या या वैचारिक प्रवासाचा थोडक्यात सारांश पाहिला तर आपण त्या वैश्विक अंधारातून सुरू झालेला प्रवास पाहिला, त्यानंतर गुरुकुलातल्या त्या कठीण परीक्षा आणि आजच्या सर्वांसाठी खुल्या असलेल्या योगापर्यंतचा ऐतिहासिक बदल आपण समजून घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गीतेतल्या व्याख्या. हो, समत्वम योग उच्यते आणि योगः कर्मसु कौशलम या व्याख्यांनी आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. ऑफिसचं टेन्शन हाताळताना किंवा साधे स्वयंपाक करतानाही जर आपण त्यात प्रेम ओतलं तर तो कर्मयोग बनतो, हे आपण शिकलो. अष्टांग योगाचे टप्पे आणि त्या चित्रातील मन, शरीर, आत्मा यांच्या संगमाचं प्रतीक आपण उलगडलं. योग ही केवळ मॅटवर करण्याची गोष्ट नाहीये, हे नक्कीच स्पष्ट झालं.
बरोबर. ती श्वास घेण्याइतकीच नैसर्गिक अशी जगण्याची कला आहे. पण यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण आज जे काही सखोल ज्ञान मिळवलं ते आपण प्रत्यक्ष आयुष्यात कसं आणणार? आजच्या या प्रचंड तणावग्रस्त आणि स्क्रीनच्या आहारी गेलेल्या जगात आपण हे समत्व कसं राखू शकतो? हे खरंच खूप मोठं आव्हान आहे. हो ना. केवळ माहिती असणं पुरेसं नाहीये. ती माहिती कृतीत उतरवणं आणि बाह्य जगाचा गोंधळ सुरू असतानाही आतली शांतता टिकवणं हेच आपलं खरं आव्हान आहे. आणि म्हणूनच जाता जाता आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा. आज आपण पाहिलं की आश्चर्य आणि विस्मय ही योगी होण्याची पहिली पायरी आहे. पण आजकाल आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये इतके हरवून गेलोय की आकाशातल्या चांदण्या बघून आपल्याला शेवटचं आश्चर्य कधी वाटलं होतं? खरंय, आपण ती क्षमताच हरवत चाललोय. रस्त्याच्या कडेला उमललेलं एखादं साधं फूल बघून आपण शेवटचं थक्क कधी झालो होतो? जर आपली ही नैसर्गिक विस्मयचकित होण्याची क्षमताच आपण गमावून बसलो असू, तर योगाची आसने कितीही अचूक केली तरी आपण खऱ्या अर्थाने योगी कधी होऊ शकू का? यावर नक्की विचार करा. खूपच सखोल विचार आहे हा. कदाचित उद्या सकाळी उठल्यावर सूर्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल आणि तीच तुमच्या खऱ्या योगाची सुरुवात असेल. याच विचार करायला लावणाऱ्या भावनेसह आपण आजचा हा वैचारिक प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक प्रवासात. तोपर्यंत निसर्गातील विस्मय शोधत रहा. आणि खऱ्या अर्थाने योग जगत रहा. धन्यवाद.